असीम, असीम, कुठे होतास बाळा? कुठे होतास तू? मला किती काळजी वाटत होती तुझी. मगाशी तुला ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन गेले ते मला खरंच खूप भीती वाटली होती. पण आता तू आलास. बरा आहेस ना तू? हा धन्या, धन्या उठ ना. धन्या बघ ना, असीम आला. असीम, असीम. सोहम, झाला अभ्यास तुझा? हो मॅडम. तुझा रे. आपण कुठे आलोय? आपण ना आता इथेच राहायचंय. तू या मुलांसोबत राहणार आहेस. ओके? नाही, मला माझ्या ताईकडे जायचं. मला इथे नाही राहायचं. मला माझ्या ताईकडे जायचं. प्लीज सोडा ना मला माझ्या ताईकडे. ओके, हो आपण जाणार आहोत, ताईकडे जाणार आहोत. मला आत्ता जायचंय. हे बघ असीम, ताई उद्या येणार आहे हो ना? उद्या आली की मग तू ताई सोबत निघून जा. आता तू या मुलांसोबत राहायचं. ठीक आहे? अभ्यास करा रे. आला होता ना? अगं निवी बाहेर गेलाय का? असीम नाहीये निवी. अरे आता इथे आला होता ना धन्या. निवी निवी स्वप्न पडलं असेल तुला. असं कसं इथे होता माझ्या बरोबर आता तो? निवी स्वप्न पडलंय तुला. शांत हो. बस इथे बस बस. स्वप्न? असीम नाही आलाय. तू नको काळजी करू. असीम लवकरच परत घरी येईल. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय धन्या. आपण काही करू त्याला परत आणूया प्लीज. हो निवी, शांत शांत. नका मारू मला. नका मारू. मी काय नाही केलंय. प्लीज नका मारू मला. नका मारू. आम्ही कशाला मारू तुला? हाय, माझं नाव सिद्धेश. तुझं नाव? माझा असीम. हाय असीम. हा बघ, हा पार्थ आणि हा सोहम. तू कशाला घाबरलास एवढा? आम्ही तुला काही नाही करणार. मला इथे नाही राहायचंय. अरे ते खूप मजा येते. खायला पण छान छान मिळतं आणि खेळायला पण मिळतं. तुला कुठली खेळणी दिलीत का? कुठलीच नाही. तुला खेळणी देतील. त्यात ना एक बॉल असेल, तो फक्त मला दे. काय ना, माझा बॉल हरवलाय ना म्हणून. पण मी तर इथे राहणारच नाही. मी उद्या जाणार. कुठे जाणार आहेस तू? घरी. माझे घरचे उद्या न्यायला येणार आहेत. फसवलं ना तुला पण. अरे कोण नाही घ्यायला येणार तुला. इथे 30 मुलं येतात, त्यांचं कोणीच नसतं. कारण आपण अनाथ आहोत. नाही, मी तर अनाथ नाहीये. माझ्या घरी निविताई आहे, जीजू आहे, विनायक आजोबा आहेत, मालती आजी आहे, अश्विनी मावशी आहे, अभय काका आहेत, राशी आहे. ते ठीक आहे रे, पण तुला आई बाबा आहेत? मग त्यांचे आई बाबा नसतात, त्यांचं कोणच नसतं. पण माझी आई नसली तरी माझी ताई आहे. ती येणार मला न्यायला. निवेदिता,
बाळा, मला कल्पना आहे तुला किती त्रास होतोय ते, पण नको काळजी करूस. सगळं काही व्यवस्थित होईल. असीमला तुझ्यापासून कुणीही दूर घेऊन जाऊ शकत नाही. कालपर्यंत मलाही असंच वाटत होतं काका, पण बघा ना, घेऊन गेले हो त्याला. अगं, आपण आणू ना त्याला परत घरी. आणि मला खात्री आहे यश त्याला घरी परत आणल्याशिवाय शांत बसणार नाही. नको काळजी करूस बाळा, आम्ही आहोत तुझ्या सोबत. तो नक्की येईल ना परत? विश्वास ठेव, नक्की परत येईल तू. आणि आज इंटरव्ह्यू आहेच ना. त्याचीच भीती वाटते मला. म्हणजे काका, तुम्ही आणि धन्या काय बोलाल हे मला माहिती आहे, पण सासूबाई आणि अश्विनी वहिनी काय बोलतील याचा अंदाजही लावता येत नाहीये मला. त्या कायम असीमचा तिरस्कार करतात. आताही तिथे तसंच काहीतरी बोलल्यात तर, आणि त्यामुळे त्यांनी असीमला माझ्याकडे नाही पाठवलं तर मला खूप भीती वाटते या गोष्टीची. नको घाबरूस बाळा. मला सांग, तुझं असीमवर जीवापाड प्रेम आहे ना, आणि तू त्याच्यासाठी काहीही करू शकतेस. एक गोष्ट कायम लक्षात ठेव निवेदिता, काहीही झालं ना तरी मी तुझ्या पाठीशी, आणि त्याच्यावर विश्वास ठेव. तो सगळं बघतोय. तो तुझी आणि असीमची कधीच ताटातूट होऊ देणार नाही. त्यामुळे कुणी कितीही काहीही बोललं ना तरी असीम नक्कीच या घरात परत येणार. फक्त त्याच्यावर विश्वास ठेव. बरं, मी आवरून घेऊ, निघायचंय ना आपल्याला. आई, काय करताय तुम्ही? हे तुझं आवरलं नाही का अजून? जा तयारी करा, जा. अगं तयारच आहे की. या आशा, तिथे काय लग्नाला जायचंय का? असं काय करताय? अहो, सरकारी ऑफिस येते आणि मी सरकारी अधिकारी. तू आवरलेस ना, मग बस. अहो, पण तुम्ही सासूबाई आहात माझ्या, कसं वाटतं ते? अश्विनी, उगाच डोळ्यात येईल असं वागू नकोस. व्याध गेलीये घरातून, जराही आनंद म्हणून साजरा करू देऊ नका. ठेवा होतो चहा, बाहेर कुठेतरी प्या, मी देते तुम्हाला. बाबांना हाक मारा आधी. अहो अहो, लवकर या, उशीर होतोय म्हणे. अभय, आवरले ना आता, निघायचंय, चला. हो आलो आलो, तुम्ही पुढे वा, चला आलो. बघितलं, आणि आपल्या घरामध्ये ना पुरुषांना जास्त वेळ लागतो बायकांपेक्षा. मी कळते, जाऊ दे ग. वहिनी एवढी काय एक्साइटेड आहे? नक्की काहीतरी गोळ करणार ही. तेव्हा आता तूच वाचव. निवेदिता, आपण निघूया ना, उशीर होतोय. काका, धन्या गॅरेज मध्ये, मी त्याच्या बरोबर येते, तुम्ही व्हा पुढे. बरं ठीक आहे, तुम्ही दोघं या, तोपर्यंत मी पुढे होतो. असं कसं पडलं सत्या? अहो, बाथरूम मध्ये साबण उपाय सटकला बोलतो. जास्त काय लागलं नाही ना? नाही, इथे थोडस लागलंय, पण ठीक आहे. आपण गुरुजी, सत्या ठीक होईल हो. पण आपला असीम, तो घरी परत येईल ना? असीमची काळजी नको करूस. काहीही झालं तरी असीमला घरी परत आणणार म्हणजे आणणार, कळलं? बर चल, मी आणि निवी जरा बाहेर जाऊन येतो. राहुल्या भाई, जाना 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 मेरा भाई. भाई नमस्कार. कसा आहे भावा? कसा आहेस भाई? मी वहिनी, नमस्कार नमस्कार. हे धन्या, हे बघ भाई, 50 तोला, 50. अरे दुबईला गेलो होतो ना आपण, तिथूनच आणले. मग हे दे रे.
हे घे आपल्या बारक्याला आसिमला. अरे पण तो हाय कुठे? अरे बोलव ना त्याला, आपणच देतो डायरेक्ट. हे बोलव त्याला. ओ वहिनी कुठे आहे आसिम? वहिनी काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय. ए धान्या, वहिनींच्या डोळ्यात पाणी कसं काय? काय झालं? भाई एक प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम? भाई आम्ही असीमला सांभाळू शकत नाही अशी कोणीतरी तक्रार केली आणि बाल हक्क समितीचे लोक येऊन असीमला घेऊन गेले. काय 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 बोललास? कोण घेऊन गेला? म्हणजे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी एक समिती असते, म्हणजे संस्था. त्यांना कोणीतरी सांगितलं की आम्ही असीमला सांभाळू शकत नाही, त्याची काळजी घेऊ शकत नाही, म्हणून असीमला घेऊन गेले. अरे पण असं कसं घेऊन गेले? आणि ते काय जे बोललास ते सरकारी आहे का? हो. मग आत्ता घेऊन येतो ना त्याला. कोण आला होता आपल्याला बघतो. असीमला कोणी हात लावला तेच बघतो आता आपण. रावल्याबाई, आम्ही प्रयत्न करतोय. आपण घेऊन येतो ना वहिनी. नाही, नको. आम्हाला सध्या अशा मार्गाने असीमला परत नाही आणायचं. पण आम्हाला तुमची मदत लागली ना तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू. नक्की ना? नक्की सांगू. ए धन्या, तिकडे जायचं आणि काही प्रॉब्लेम झाला ना आपल्याला कॉल करायचं. काय आपण लगेच तिकडे येणार. हो बाई. निवी निघायचं, उशीर होतो ना आपल्याला. येतो बाई. चल. अरे वा, एवढ्या सकाळी तयार झाला असीम. गुड बॉय. मग काय, ताई आल्यावर वेळ नको ना जायला. ताई आली का? येईल. आली की मी सांगेन तुला, पण फारच लवकर उठलास तू. झोप बरं. नाही नको, मी इथंच थांबतो तिची वाट बघत. ती उशीर नाही करत कधी. मॅडम, ताईवर फारच जीव दिसतोय ना त्याचा. सारखा ताई ताईचा जोप लावलेला असतो. मला नाही वाटत की त्याचे तिकडे हाल झाले असतील म्हणून. नाही, ही अटॅचमेंट नाहीये, ही डिपेंडन्सी आहे. तिनं ह्याला इतकी सवय लावली आहे स्वतःची की तो तिच्याशिवाय राहूच शकत नाही. पण तसं काही वाटत नाही. असेल वाटत तर चांगलीच गोष्ट आहे, पण आपण एवढ्यात जज नको करायला. इंटरव्ह्यू होतील तेव्हा कळेल नेमकं काय प्रकरण आहे ते. त्याच्याविषयी तक्रार आली आहे म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय ना. आजोबा, माझे आजोबा आले. अरे असीम, आजोबा. तुम्ही सगळे आलात? पण ताई आणि जिजू कुठे आहेत? ते येणार आहेत ना? असीम बाळा, नको काळजी करूस, येतील ना ते. नाही, त्यांना आत्ता फोन लावा. आत्ता बोललो. आत्ता आत्ता आत्ता. हो, सांगतो मी त्यांना, येतील ते. असेम, तुझी ताई आली की तुला सांगणार आम्ही. जा जा आतमध्ये. तुम्ही वेटिंग रूम मध्ये थांबा, मी आलेच. चला. कार्ट अगदी बरोबर ठिकाणी पोहोचले. मलाही अगदी तसंच वाटलं. मॅक्सिम, सुरुवात झाली. नाही अगं, पण असीमला बघितलं आम्ही आतमध्ये. भेटला तुम्ही त्याला? काय म्हणाला का तो? तुम्ही दोघ जण कुठे आहात असं विचारत होता. अश्विनी आणि अभय नाईक
आपल्याला मॅडमनी बोलवलंय. ओके. नमस्कार. नमस्कार. बसा. थँक्यू. तुम्ही मुलाचे कोण? कोणीच नाही. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की नात्यात कोणी नाही असं. नमस्कार, मी यशोधनचा मोठा भाऊ अभय नाईक आणि ही त्याची वहिनी. नमस्कार, मी अश्विनी नाईक. मॅडम, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, मी ही एक सरकारी अधिकारी आहे. गुड. निवेदिता तुमची जाऊ का? खरं तर नसती, अचानक झालं लग्न यांचं. म्हणजे यश आणि निवेदिताचं लग्न ठरलं नव्हतं. तिचं एका वेगळ्याच मुलावर लग्न ठरलं होतं. ऐन मांडवात तिचं लग्न मोडलं आणि मग माझ्या दिराला दया आली म्हणून लग्न केलं त्यांनी. म्हणजे असं करायचं म्हणून केलं नाही. म्हणजे यशोधनचं निवेदितावर प्रेम आहे. निवेदिता आणि असीम बद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे निवेदिता कशी सांभाळत होती असीमला? अहो, अगदी आईसारखी. म्हणजे ती निवेदिता त्याची बहीण आहे असं वाटतच नाही. एवढं जबाबदारीने आणि प्रेमाने ती सगळं सांभाळते. मॅडम, मी थोडं बोलू का? हां हां. हे कसं असतं, घरात पुरुष मंडळींचं लक्ष असणं वेगळं आणि बायकांचं लक्ष असणं वेगळं. कसं आहे ना मॅडम, निवेदिता मुळात आईसारखी नाही. मॅडम, मी नाही बोलत. कसं आहे ना, माझ्या बोलण्यामुळे आमच्या घरात क्लेश नको आहेत मला. अहो नाही 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 नाही, तुम्ही बोला. हो, तुम्ही बोललं पाहिजे. म्हणजे तुमच्या बोलण्यामुळे एका निरागस मुलाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, नाही का? हे अगदी खरं बोललात तुम्ही मॅडम. बोला. मी माझ्या बोलण्यामुळे असीमचं भविष्य चांगलं होणार असेल तर मला बोलायला हवं. मॅडम, ही निवेदिता अजिबात नीट वागवत नाही असीमला. लहान मुलाला असं कोण वागवतं? मला खरंच प्रश्न पडतो. एकतर यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती बेताची आहे. हे जॉब वगैरे काही करत नाही. हो का? मग त्यांचे मिस्टर काय करतात? गॅरेज आहे त्यांचं. मला सांगा ना, उत्पन्न असून असून असं किती असणार? पण मग घर खर्च कोण सांभाळतं? आम्ही करतो, मी आणि माझे मिस्टर. पण मग घर खर्च करायला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. पण असीमचे खूप हाल होतात. अहो, ही निवेदिता त्याला कामाला लावते. घरातली कामं सांगून ती करून घेऊन त्याला पैसे देते. कसं होतं मॅडम, असं सगळं वागल्यामुळे ना मुलांना पैशांची चटक लागते आणि हे चांगलं नाहीये. तो बिचारा असीम त्या वडापावच्या गाडीवर एकदा कामाला गेला होता. काय? हो मॅडम, हे तर काहीच नाहीये. अजून असे बरेच पॉइंट्स आहेत, मी सांगते तुम्हाला. मला ना टेन्शन आले. अश्विनी वहिनी हात आली खरी, पण ते काहीच चांगलं बोलणार नाही. पण बाकीचे तर सांगतील ना. अगं हो, पण त्या बाईंनी अश्विनी वहिनीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर काहीच कळत नाहीये. त्यांनी जर अश्विनी वहिनीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर त्याने आपल्या बोलण्यावरही विश्वास ठेवावा लागेल. आता जे होईल ते होईल. त्याने तू एवढं टेन्शन घेऊ नकोस. मॅडम, एक विचारू का तुम्हाला? प्लीज. मी हे सगळं तुम्हाला सांगते, हे तुम्ही त्या निवेदितेला सांगणार नाही ना? म्हणजे फार डेंजर बाई आहे ती. अहो, काहीही करते ती. मध्ये एकदा असीम तिचं ऐकत नव्हता तरी चक्क कालथा गरम करून त्याला चटका द्यायला आली होती. माय गॉड, काय सांगतात? मी लहान मुलाशी असं कोणी वागतं का? मॅडम, अहो मी मध्ये पडले म्हणून. नाही, मी मध्ये पडले ना तर चिडली माझ्यावरती, पण मी मध्ये पडले म्हणून असीम वाचला. नसते मध्ये पडले तर एवढ्या कोवळ्या जीवाला चटकाच दिला असता ना. सांगा तुम्ही मला, हे बरोबर आहे वागणं?